उत्तर दे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. लालू महाराज की जय. झालं संपलं भजन. जा आपल्या घरी आणि झोपा. मला पण झोप. देवाला नमस्कार कर जा. देव जाग आहे. देवा यांना माफ कर. तुला बी जागवत्यात आणि मला बी. आरती आरती घेऊन येते मी. घ्या. हे बघ एकेचा देव जागा होईल पर योगडी जागा होणं अवघड आहे. महाराज जागा बाजूला घ्या. देवा माझ्या पोराला नीट बुद्धी दे रे बाबा. गोजाती अगं काय मागतेस देवाकडे एवढं. तुझा लाला सुखात आणि आरामात राहा एवढंच ना. काळजी करू नको. ते बघ आरामातच आहे झालं त्याचं काम. देवा माझ्या लेकराला असा सुखात ठेव बघ. तथास्तु. देवळा सकट देव पाहू. काय गोजाक्का तो जागा वा त्याला काहीतरी कामधंदा मिळावा म्हणून नवस करायचा का. हे असो झोपाव म्हणून. अहो त्याला काम धंदा नाही म्हणून झोपतो ना तो. त्याला काम कोण देते. आता तुम्ही एवढ्या हिरी खाल्ल्या. हा जे नाही नाही म्हणतात त्याला 10 मस्का मारतात. पाठव मग त्याला लावून टाकू का आम्हाला. खरं काय डॅडी इकडे. हिरीचं काम आणि याला अहो जमेल का. ते तसलं दगडीठांचं काम आहे. ह्यो असा झोपरा. कुणाच्या पायावर त्यांनी घमेल टाकलं तर तो व्हायचा आदू. तो जायचा पाण्याच्या भावात. ह्याचं वाचाल 3 तेरा. तुम्हाला व्हायचं 14 वर्षाचा वनवास आणि आम्हाला 15 वर्षाचा फास. शुभ बोल शुभ बोल. जा घरी टीव्ही बघत बस. सिनेमा बघ. ए शानव कोळे भावाने. लाल्या लाल्या उठ ना. ए लाल्या उठ ना. ए लेकरा उठ ना. काय झालं झोपू का नको. उठला उठला उठला. अरे उठ ना. लोक नाव ठेवतात बघ. उठ म्हणून उठायचं. अरे खरंच उठला की. ठेव दे नाव मला. ना अरे पाटील हिरीवर कामावर ठेवतात. येडी का खुळी तू. दगड धोंड्याचं काम जमल का तुला या वयात. अरे मुर्दे मला नाही तुला. उठ चल. पाटील ओ पाटील ओ पाटील तुम्ही कामाला नेताय. नाही मी येतो पण मी फुकट जागत नाही. रोख काम चोख दाम. लय कष्टाळू. झोपत का असतोस. जागा राहून काय करू. ह्याचं थोबड त्याचं थोबड बघू. हे बघा काम असेल तर जागायचं नाही तर जायची तर आणून. अहो गुरुजी मी फक्त झोपत नसतो. मी देवाचं ध्यान लावतो. मला सांगा तुम्ही जागेपणी कोणाला देव दिसलाय का. मोठे मोठे संत महात्मे त्यांना पण स्वप्नात देव दिसला. म्हणून मी जाऊ दे ना तुम्हाला नाही करणार. उद्या 10 वाजता म्हणजे घंटा वाजच्यात येतो. 10 म्हणजे 10. जाऊन झोपा. काय वाजव मला झोपू दे. सकाळी उठायचा. गावचं बरं आहे. आई झोपू दे ना बाप जागू दे ना.
मामाचं एक नाही कामाचं. अय लाला, अरे तू खरंच कामावर निघालास की काय? मग मायला म्हणजे पैस हारलो म्हणायची मी. पण तुला खरं सांगू का, तुला नाही जमणार ते. लावतो का 50ची पैस? ए रतन खत्र्या, आईला बापानं घरावर चढवलेली कौलं पण विकशील तू. जाऊ दे मला. अरे तसं नव, आता आमचं कसं आहे, मसरूळ सोडली का बसलो बांधावर ऑफिसर सारखं. हो ऑफिसर, ती बघा तुमची मॅडम दुसऱ्याच्या ऑफिसात शिरले ती बघा. हल्ल्या मायला रेडकू, मी आलो लवकर. अरे हा सांभाळ नीट सांभाळ. आयला म्हशी एकशील एक दिवशी पाहिजे बाई. जागा लय भारी आहे. लय काम केलं बाबा. झोपायला तर पाहिजे. झोपू द्या वाटलंच पांघरून बी घालतो वरून. काय पांघरून घालायची गरज नाही. त्याच्या पापण्या कापल्या तरी उघड्या डोळ्याने झोपल त्यो. उगाच नको तिथे पाचळ निघायचे. चला याच्या रूपानं कुंभकर्ण मिळाला बघायला. हो रात्रंदिवस झोपलेलं असते. जेव्हा खायला उठतं करा माहित नाही. ओ पाटील, अरे अहो लालाला घेऊन जा की कामावर. कवा धरणं वाट बघतोय त्यो. आता सपनात जाऊ का त्याच्या काम द्यायला. ए लाला, अरे उठकिल्या का काय? ते पाटील चाललं बघ. अरे त्याने तुला कामावर न्याय पाहिजे होतं. तुझ्या बाच लय उपकार आहेत त्यांच्यावर. पाटील 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 ऐका माझं. पाटील पाटील थांबा थांबा. पाटील माझ्या बाने तुमच्यावर उपकार केले आणि मला नोकरी न देता जाताय तुम्ही. कसले उपकार? ते लहानपणी तुम्हाला बुडता बुडता वाचवलं नव्हतं का ते म्हणित. बघा त्या शबरीनं रामाला बोरं दिली होती उष्टी, तरी रामाने तिच्या 5 पिढ्यांचा उद्धार केला. आणि माझ्या बानं तर तुम्हाला बुडताना वाचवलं, तरी तुम्ही मला कामाला ठेवत नाही. बघा सत्य आहे. शाळेत टाकाना लावून त्याला. जमल कर बाबा तुला शाळेत? पोरांनी शिकवायला नाही. बालिस्टर शिपाई म्हणून म्हणतात. सांगा हेडमास्टरला लावून टाका शाळेत. हेडमास्टर काय झेडपीचे अध्यक्ष आहेत? ए जेडपीचा अध्यक्ष माझा पाहुणा आहे. ऑइलर रात्रून दिवस झोपलेलं असतं पण डोकं लय भारी चालतंय. हो मी फक्त झोपत नसतो. डोळ्याची दार सताळ उघडी असतात माझ्या. डोक्याला ताप. हॅलो 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 हॅलो. हो त्या लाल्याचं काय करायचं? त्याला करा हेडमास्टर आणि तुम्ही द्या राजीनामा. कसं बोलताय पाटील? आईला हे पण आम्ही सांगायचं का? तुम्ही शाळेत हजमती करता का पोरांना शिकवता? अहो माझ्या मागे लागलो होतं सारखी फणफणतीच्या मायला पाठवलं तुमच्याकडे. आता काहीतरी कारण सांगा आणि द्या आकलून. दाखला मिळाल्याशिवाय काम मिळणार नाही म्हणून सांगा. पाटलांचे पाहुणे आहेत झेडपीत. आहेत ना, मग त्यांच्या मागे जायचं. मी काय झेडपीचा अध्यक्ष वाटलं का तुला? लाल्या मला एक गोष्ट सांग रे. तुझ्याकडे दाखला आहे का? आधी दाखला. दाखला दाखला म्हणजे काय माहित नाही. शाळेत नोकरी करायला आला. चल निघ 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 निघ. दाखला घेऊन जा. नाही दाखला आणतो, पण मास्तर ज्याच्याकडे काम नाही त्याला सारखा नाही नाही म्हणू नका. अहो अशाने जागा रिकामी आणि सुशिक्षित तरुण बेकार राहत्यात. अरे तिच्या किती शिकला रे तू? सुशिक्षित
7वी नाही झाली. म्हणजे मला नाही कळलं बाबा. 6वी झाली. असं 6वी तरी नक्की ना बाबा. म्हणजे नाही लोक एक एक येत्ता वर जातात, तू आता सांगता सांगता एक येत्ता मागे येऊन राहिला म्हणून नाही म्हणतो. 6वी 6वी नक्की. हा. किती उजेड पाडला माझ्या बाबा. हो ह्यो फक्त एका कप्प्यातला उजेड आहे. असं कामावर ठेवा उजेडच उजेड पाडतो. दाखला आणतो बघा आण, तुम्ही आण, इथं आण, थांबा. आण, आण. शिपायाची तुला बघतो नोकरी मी ते तुझ्या शिपायाची उजेडच्या नोकरी. मारी. रस्त्यात घंटा झोपू नको वाजवा म्हणजे आता झालं. तुम्ही, हा. ए काय चाललंय. शाळा शिका तिथं शिका नाही तर व्हाल त्याच्यासारखं. अरे अरे नोकरी लागली रे. अरे शाळेत मला नोकरी लागली. अरे बघता काय मला नोकरी लागो. ए चिची काय बघते बिट्ट्याला टायमावर शाळेत पाठवायचा. घंटा मी वाजवणार आहे. अरे मला नोकरी लागली. अरे अख्ख्या गावाला ओरडून सांगणार. अरे बाहेर पडा. अरे कुठं बाहेर पडा. आता मी जागा झाला तर तुम्ही कशाला झोपताय. ओ तात्या पोराला टायमावर शाळेत पाठवायचं नाही तर दंड होईल. पाटील मला नोकरीवर ठेवणार आहे शाळेत शिपाई म्हणून. अरे मला लागली रे नोकरी. अरे कसल्या शाळेत ये बरोबर. ए शिरप्या शाळेत नोकरी मिळाली रे. आता झोपायचं रे बरं. घंटी वाजवणार. अरे शाळा बंद करायची आईला मेल्या मुडद्या कल्लाच आहे का रे. का डोळा जाळलाच कुठे नेऊन दिसला का तुला. कसलं पाडलंस मुडद्या. ह्याला त्याला आवाज देत हुंदडच पळत होतास. जरा पळताना बघत जा की पुढे मागा कोणी हाय का नाही. हा कळत नाही वय तुला. पाडलास कसलं पडलास तर पडलास आणि अंगावर पडलास आणि झोपतास वय ना. बडी फुल नानसेन्स. रावणाच्या अवलादीचं बकासूर पुढचा कुंभकर्ण. शट अप. तेच ते तू हायस डुचका मेला. मी शाळेत घंटा वाजवतो आधी तिनेच माझ्या कानाकडे घंटा वाजवली. माझं काय ए पोरांनो भंकच नको अगोदर सांगतो आम्ही. मी दगड टाकी ना डोक्यात. आहे अगो बाया आला का माझा राजा. होय. हा? अगो बाया दमून आला असेल ना पोरग माझं. चल जेवायला देते. चल जेवायला नको. शाळेचा दाखला मागितलाय. शाळेचा दाखला होय. हिरीच्या कामाला. पाटलाला काही येड लागलं का काय. हिरीच्या कामाला नाही. शाळेत शिपाई म्हणून ठेवणार आहे. अगो बाया मग असं माहित्याला जाऊन आल्यावर तू का केलंस. हा अरे राजा साळची नोकरी म्हणजे सुखाचा घास. हा खैदवारीने करा राजा. अरे काय बी काम नसतं बघ तिकडे. घंटा वाजली पोरं किलासात गेली. हेडमास्तर ऑफिसात गेला की टूल घ्यायचं त्याच्यावर बसायचं. मस्त ताणून द्यायची. झोपपरी झोप आणि नोकरी परी नोकरी. हाय की नाही. तू शाळेचा दाखला दे नाही तर घेणार नाही तू. तिकडे माळ्यावर आहे. जा तू घे जा. जा बाबा. आपल्या घराला माळा पण आहे. कर्म माझ. अरे राजा आपल्या घरात काय आहे काय नाही एवढा घोडा झालास तरी तुला ठाव नाही. हा जा तिकडे माळ्यावर आहे बघ. जा टर्नकत घे जा. मला कटाळा आलाय. तू काढून दे. अरे पहिल्यांदाच नोकरी मिळते ना तुला. हा एवढा आळशीपणा करू नको. जा जा घे जा. जा जा रे बाबा. अरे जा म्हणते ना. समजे मलाच कामाला लावा तुम्ही. तो एका पाडतो तिकडे पाडतो. तिने मारलं ते कोणी बघितलं. काय मेल्याच्या नाकावर राग बापासारखा. कुठे माळा शिडी. आई पण कुठे ठेवते सर.
दाखला भेटली? कशी वाजवलीस? कुणी शिकवलं तुला? ते वरून पडली ते हात लावलं मी. दाखला भेटला? नाही मी शोधत होतो. बाजूला हो. काय हागे दाखला आणि मास्तरला नेऊन दे. आणि एक गोष्ट, परत ढोलकीला हात लावायचा नाही. माझी आण आहे तुला. अगं पण एवढं घाबरायला काय झालं? दाखला भेटला? वय निघ. तू ही सुखाने जग आणि मलाही जगू दे. अगं हो बाहेर, बाहेर हो. हिरा 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 हिरा. थांब 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 थांब. यायला काय रे ह्या काळीचं नाव? हिरा 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 हिरा. अहो हिरा नाही तारा. का हुआ तर नीट नाव घ्या पाटील.
तारा हाय? नाही नाही, हिरा हिरा हिरा. खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ खाली बघ, खाली बघ. पाठीत चमकलंय. एवढं वाकाय लावल्यावर चमकायचं राहते वय. तुझ्या पाठीत नाही, ह्या पाठीत चमकले. कुठं हिरा कुठं तारा, काय आजरा दगड हाय म्हणलं तर. ए फुट चल. ए जा जा कामाला लागा. मला वाटलं काहीतरी चमकलंच वाटतो. ताराच्या पाठीत चमकल्याचं नाही म्हणत मी, हिरा चमकला म्हणतोय. ताराच्या पाठीत, डोक्यावरच्या पाठीत. इथं बायकांच्या पाठीतली चमक बघायला लागले. बरं त्या हिरीच्या याचा अर्ज केला त्याच काय झालं? अर्ज केलाय, कर्ज मंजूर होणारच आहे. लेटर आलं पाहिजे. हा कळलं. तेच म्हणतो लेटर कसं नाही आलं, लेटर कसं नाही आलं. हे बघ ही आली पोरगी. डॅडी हा डॅडी मला लय राग आला तुमचा. का अगं ते ताराच्या पाठीत चमकल्याचं मी नाही बोललो, मी नुसतं पाठीत चमकल्याचं बोललो. आणि खाली बघ खाली बघ, मी काय नाही बघितलं, मी पाठीत काहीतरी चमकल्याचं. तुम्ही सांगा ना आता. अगं तेच सांगतो. त्याचं नाही, ते लालाला कसलं काम देणार तुम्ही? शाळेचं डोक्यात गावात तिकडे बॉम्ब ठोकत फिरायला की पाटील मला काम लावणार, पाटील मला काम लावणार. तिकडे म्हणतात ओ नाना ओ अप्पा, तुम्ही कशाला काम देता? तिकडे काय बॉम्ब ठोकले तर कोण दिसणार ते? तुम्हाला कळत नाही, त्याला कशाला कामाला लावता? इकडं तिकडं पुढं मागं कोण आहे की नाही अजिबात बघत नाही. तिकडनं असं आगीन गडगड धाड धाड करत आला मी. आईला हे घ्या, बँकेचं लेटर आहे. तुमचं कर्ज नामंजूर झालं या. हे घे कर्ज नामंजूर. माझ्याच शिफारशीवर चेअरमन झाला आणि माझंच कर्ज नामंजूर केलं होय. नाहीतर काय, तुम्ही जमिनीच्या बदल्यात कर्ज काढतायचा, नंतर म्हणतायचा की पीक काढल्यानंतर कर्ज फेडू, आणि या जमिनीत सगळीकडे हिरी काढून ठेवलायचा. मग पीक काढणार कधी आणि कर्ज फेडणार कधी? अभिदादाचं बरोबर आहे, सगळ्या हिरीला पाणी लागलंय तेव्हा 2च हिरी बाद झाल्या. हे काय काय लक्ष देऊ नका. काय हा नाही नाही काय आहे विचारतो. शेवया नूडल्स आहेत, चायनीज नूडल्स, इंग्लिश फास्ट फूड. हा चांगलं असतं खायला. आमच्या घरी हेच बनतं. सकाळी नूडल, दुपारी पिझ्झा, रात्री गरबर. डायडी बर्गर. बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही मला सांगा त्याला आल्याचं काय करणार आहे? एकदा हिरीवर बोलवताय, शाळेत पाठवताय. आता सगळं ह्याच्यामुळे झालं. हे जर बोलला नसता, त्याच्या बापाने मला बुडताना वाचवलं बोलला नसता, उपकाराची भाषा केली नसती तर मी त्याला पाठवलंच नसता. कसला उपकार? अगं जिला आल्याचा बाप माझा चांगला मित्र होता, मला त्यानं बुडताना वाचवलं. पण काय बिचाराचा नशीब गेला निघून. कुठं गेला? पळून गेला. मला नक्की माहित नाही पण पळून गेला. पण लाला पोरगा स्वभाव लय चांगला. आता बघ 4 वर्षाचा असताना बाप निघून गेला तरी पण गोजाकानं त्याला एवढा मोठा लाडाने वाढवला. कष्ट करून पर वाढवलं. रात्रंदिवस त्याच्यासाठी जगाडली बाई. पण पोरगा बी किती स्वभावानं चांगला आहे. कधी कोणाची भांडण तट्टा नाही. एवढा ताडा माडासारखा वाढला पण कुठल्याच मुलीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही. तू बघितलं का? हो सर. माद्या ये रे बाबा, औषध घाल डोळ्यात. डोळे दुखायला लागले डोळे. माद्या कुठं आहेस तू? माद्या. हो सर. माद्या आता एवढे कष्ट करून आलायस तर एक काम कर राजा, येऊन डोळ्यातच बस माझ्या. बसतो मास्तर. दाखला मिळाला. ए चल उतर. बरं झालं आलास. ये माझ्या डोळ्यात औषध घाल बाळा. ये आलेल्या कामाला सुरुवात करायची. ओ मी इथे शाळेची कामं करायला आलोय, तुमची पर्सनल कामं नाही. असं अशीच तुमच्यासारखी माणसं असा खुर्चीचा फायदा उचलतात, हो की नाही माझ्या? एक काम कर, बघू दाखला दाखव. काय उजेड पाडलायस बघू तरी. काय लिहिलंय? वर्गात सतत झोपत असतो. शिक्षण कमी चालणार नाही. अरे यो पण 5वी पास आहे माझ्यासारखा. अरे तुला बोललो तो कमी बस. हो मी HR का 5वी पास आहे, मला पण नोकरी मिळाली पाहिजे. पाटलांचा वशील आहे. अरे पण तू झोपत असतोस ना. पण इथं कुठं झोपतो? गावभर झोपतोस. तवा काम नसतं आपलं. कसं काम तिथं काम, झोप तिथं झोप. आणि तुम्ही मास्तर आहात म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणसाचा इतिहास बघू नये, वर्तमान पाहावा. तुम्ही फक्त सांगा कुठलं काम करू, कुठली फाईल कुठे ठेवायची सांगा. एक मिनिट माझा वर्तमान बदलू नको राजा. एक काम कर, माझ्या 5 वाजायला आले, याला जरा घंटा वाजायला शिकव. जा चल रे. आता बघा कशी वाजवतो घंटा. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. काय पटलं नाही, एक नवच टेन्शन लावलं माझ्या माग. बाबा दांडक्या वशीला आहे तुझा. मला आधी कळलं असतं तर मी माझ्या मेवण्याला चिटकवलं असतं.
इथे भाव बेकार त्याचं काय नाही, तुम्हाला मेवण्याची पडली आहे. बरोबर आहे, ते म्हणतात ना बायकोचा भाव आणि लोण्यापेक्षा मऊ. आता मी तुला शिकवतो घंटा वाजवायला. ही घंटा ही बा काय हे काय? थांब अरे काय थांब की जरा. सांग. काय थांब की जरा. अरे कुठं चाललाय? ती शिडी दे. शिडी दे ना. हंडी फोडतोय. घंटा वाजवायला कुठल्या थराला जातोय तू? थांब आता मी तुला शिकवतो घंटा वाजवायला. इकडे दे. घंटाच वाजवायचे ना. तुझ्या पण बापाने काय पाटलावर उपकार केले ते काय? आता बघ मी कशी वाजवतो घंटा. थांब. काय? मोठा काटा 12 येऊन दे मगच वाजव. 1 2 3 वाजव. खरंच तुझ्या बापाने पाटलावर उपकार केले असतील. पहिले दिवस बाबा. अरे ए लाल्या काय करतोस तू? ए होय ए थांब ना. ए आजची जायची घंटा आहे. ए लाल्या माझ्या लाल्या म्हणजे आता मी काय करू? माझ्या ए पोरं सरारे किती अडचणी हेडमास्तरांच्या आयुष्यात. ही बाई एक मोठी आहे. तुला काय अक्कल दिली का नाही रे देवानं? ही अशी घंटे वाजायला शिकवते तू. लपत चाल उतर खाली. हे ना ए बाबा तुला मी सांगून ठेवतो याची घंटा नाही वाजवायची उद्यापासून. आणि इथं वेळेवर यायचं नाही तर राशील झोपून. हो मास्तर आज आलं ना टायमामध्ये. पहिल्या दिवशी कशाला पनवती लावताय? तुम्ही या उद्या वेळेवर. हेडमास्तर मी एक का ह्यो? आय पिंट्या बघ कसा धावत येतोय ग माझा पिटी उषासारखा. 125 नारळ. पुजारी महाराज पोरगा सांभाळत नापास झालं हो. मागच्या वेळेस पेक्षा जास्त मार्क मिळाली ना. ते कुठलं अहो 16चं 32 झालं पण नापासच नव्ह. पास झालं पाहिजे. बघू करणी धरणीचं काय ते बघू. तुम्हाला बी ना एकदाच खर्च करायला नग. सांच्याला घराकडे या. वार्षिक परीक्षेत 1 नंबर पास करून. हो नक्की नव्ह. ते लक्षात ठेवा. हो हा जा चल चला. पास तू आता चल. 125 लाला मायला आता हिचा अड्डा जमवलाच वैर. हो नोकरी लागली शाळेमध्ये शिपायाची. अड्डा म्हणे देवाचे नारळ. काय घरच्या अड्ड्यावर का आता? ये तुझ्या ये देवळात बघतो तुला. अगं तुला आलाय झोपाळू. तो नाही देवळात झोपतो म्हणून लोक त्याच्या अंगावर पाणी टाकतात. हे गप ला 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 करायला लागलीस. तुला नाही का बस. ए पिंट्या तिथं काय करायला लागलंस र? सगळे मला काय बी चिडवतात. म्हणते ती पाटलाची गाडी आहे म्हणून मी तुमचं नाव लिहितोय. असं होय. आय आपलं पिंट्या बघ किती हुशार. पटपट्टीवर यांचं नाव काढतोय. आता गप बस नाही तर शाळेतून मास्तर नाव काढेल त्याचं. चल लय हुशार आहे ग माझं पोरगं. चला चला. तुम्हाला तुमच्या पार्टी लय भंकट लय माझी भंकट करता. दगड टाकला तुमच्या आईला. बाप तुझा बाप झोपाळ्या तुझा आजा. नाही मी नाही काय केलंय. मला मार नका. मी नाही काय केलंय. आता तुझी चूक नाहीये. आता माझीच ठोकर लागली. पण आता पिटनपीट झाली है ना. सकाळचं मला लई वाईट वाटतंय. नाही सॉरी मी सकाळी हिरीवर गेले होते ना तेव्हा लई इमोशनल स्टोरी ऐकली तुझ्या बापाची. लई इमोशनल आहे. माझ्या बाची स्टोरी. लाल्या हा काय बोलतो? आईला रखमा गडाची पाठ लावलीस तू. ये 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 दे मला. ये सोड रे झोपऱ्या. आणि तू रे जागऱ्या तुला कोणी सांगितलं पंचायती जा की तुझ्या कामाला. काम नाही गावाला आणि राग येतो भिवाला. झालं का बाय माणसाच्या संरक्षणाला त्या याच्यासारखं अगदी कृष्णासारखं धावत आलोय. थँक्यू दादा. या आता आम्हासनी तुला पर्सनल बोलायचंय. ते मी ना तुझ्या बाची स्टोरी देवळात सांगते. हा
जा की तिकडे. द्यायला सांगणार आहे ती मला आईला अगं ऐक रकमा. नमस्कार 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 नमस्ते. हा नमस्कार नमस्कार. राम राम पाटील साहेब. राम राम राम. पाटील ते आपल्या हिरीचं कर्ज नामंजूर झालं म्हणून गावात सगळीकडे चर्चा आहे. गावात हा नाही म्हणजे मी बी आताच महादेशी पैन लावली. तसं त्याला सांगा की तुम्ही. हे कशात काय नाही यांचं फाटक्यात पाय. ए बाबण्या काय आहे ना का विहिरीचं कर्ज मंजूर होईना पण आम्ही विहिरी खणतच राहणार. लोक कल्याणाचा वसाच घेतलाय आणि लोक बाबण्या नंतर लाव ना ते. आता मी नाही वाजवलं. बर लोकांसाठी जेवढं म्हणून करता येईल तेवढं आम्ही करणार. कोणाकडून पैसे घेतले तर शेवटी ते कर्जच ना आणि वेळेवर पैसे नाही दिले तर तगादा लावणारच ना. कर्ज अरे गप नजर आहात तुझ्या आईला. आता हाय का मी हात तरी लावलाय का? आवाज कुठून आला? हो आला खरं पण मी नाही वाजवला. हे बघा ढोलकी ठेवली इकडे हात ठेवले मागे. तर मी काय म्हणत होतो की आता गावातल्या फक्त माणसांची काळजी घेतली म्हणजे गावात गुराढोरांची काळजी घेतो. कोणाच्या घरात साप निघाला कोणाच्या घरात उंदीर निघाला घोष निघाली सगळे रूळ आमचं. मी नाही. हे बघा हात अजून असाच आहे. तुला काय चेष्टा वाटली काय? मस्ती आली मस्ती आली का? बोल. खरं सांगतो मी नाही वाजवली. आता बस झालं. खड्ड्यात गेलं भजन बिजन. नमस्कार येतो मी. आता बघतोच कोण वाजवतो. पाटील देवासारखे आपल्याला प्रसाद समजायचा. पाटील आता भजन कसं म्हणायचं आपण? भजन काय मी काय म्हटलं आपण असं टाळावं नाही का मास्तर ती तुमच्या पोराशी शिकवा शाळेत नाही ते काय. आता काय मग बोला वाजवा पुंडलिक घरला आणि जा घरला. चला बस झालं तुमच्या आईला. असं कसं देवळात येऊन भजन नाही म्हणजे? मग ढोलकी कोण वाजविणार? तुझा लालू. तुम्ही ऐकली पण मी तर घरी वाजवली होती. नाही नाही मला नाही येत वाजवता. मला ढोलकी बिलकी काय वाजवता येत नाही. मला काय नाही वाजवता. तू ढोलकी वाजवलीस? नाही. कळलं का? लालाने ढोलकी वाजवली. अरे मग तूच वाजव की. कशाला बसकाला वाज त्याला चरड्याकत फुकतोय नुसता. वाजव वाजव. मी नाही. मला नाही वाजवता येत ढोलकी बिलकी. मी नाही वाजवणार. बस इथं येऊन बस. मी नाही तुझ्या ए जा त्याला उठव उचलून आण. वाजव म्हणून नाही तर आता वाजवीनच. मी नाही वाजवणार. मला नाही ना वाजवायचे. मला नाही वाजवणार. अरे मला नाही वाजवता येत. वाजवता येत नाही? अरे माशाच्या पिल्ल्याला कुठं पवाय शिकावं लागतं का? वाजव. गोजाती तू सांग की त्याला. हे बघ देवाचं काम आहे. नाही म्हणू नका. सांग त्याला. सांग. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. बसा. वाजू. जे उरे जगात त्याला कठोर शिक्षा आहे. जगात न्याय सत्वास रे परीक्षा. जे उरे जगात त्याला कठोर शिक्षा आहे. जगात न्याय सत्वास रे परीक्षा.
सोडणार नाही. अरे माझ्या आयुष्याचा तमाशा केलास रे तू. थांब, धावतो कुठं, तुला काय वाटतं मला धावता येतं? लाल्या धावू नको. लाल्या ऐक माझं, तुला केलं, तुला शिक्षा मिळालंच पाहिजे. लाल्या ऐक, लाल्या हे बघ, लाल्या 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 गंमत नाही करायची माझ्याशी. माझ्या माई कशाला लागलात? कशाला? अरे प्रार्थना अशी वाजवतोस तू लाल्या? ती मला महादेव बोलला म्हणून अशी टन 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 टन. अरे पोरं बोर्डावर जातवलीस तू लाल्या. नाही 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 नाही, तू या शाळेत राहता कामा नये लाल्या. तू जर या शाळेत राहिलास ना तर या शाळेतली पोरं बिघडलीच म्हणून समज. अरे पोरच काय, मास्तर सुद्धा बिघडतील इथले. हे मास्तर सोड, माझ्यासारखा मी सुद्धा बिघडेन रे कदाचित. नाही लाल्या, तू या शाळेत राहता कामा नये. तू निघ, तुला शाळेतून काढून टाकलाय. नाही तू निघ. नाही, तुला नोकरीवरून काढून टाकला, तू निघ. तू माझ्याकडे पाटलाचा वशील आहे. अरे पाटलाचा सोड, आता तू पंतप्रधान राष्ट्रपतीचा वशिला घेऊन आलास तरी मी तुला शाळेत ठेवणार नाही. तुला काढलाय, तू निघ. ऐका माझं, निघ म्हटलंय तुला लाल्या. माझा दाखला द्या. दाखला पाहिजे तुला? लगेच घेऊन जा. इथंच थांब, हलू नकोस इथनं, मी दाखला घेऊन येतोय. महाद्या, ढोलकी बंद म्हणून सांगितलं ना. मी नाही वाजवली. ढोलकी आत नेऊन ठेव, मला संताप यायला लावू नको. अरे शिक्षकांनो, अरे पोरांना शिकवा जरा. काय ढोलकी ऐकता तुम्ही? महाद्या, मी नाही. नाही नाही, मी ना या शाळेतल्या सगळ्या ढोलक्या विकून टाकणार आहे. बास बास. दाखला पाहिजे ह्याला. काय रे बाबा, सांगतो मला दाखला पाहिजे. तुझं दाखला पाहिजे. अरे कोण वाजवतंय टाण 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 टाण? अरे कोण रे? मार डाला ऐला, मार डाला, मार डाला ऐला, मार डाला ऐला. मार डाला. तू ऐकलं? हो. मायला मी झोपतो म्हणून गावाने मला धंद्याला नाही लावला ना. म्हणजे मी वाजवल्यासारखं करायचं आणि तुम्ही ऐकल्यासारखं करायचं. अरे नाही, खरंच आवाज आला. तू तू पुन्हा वाजव. वाजव. आला आवाज. आला. हा, तिकडे वाजव. इथं. खरंच आवाज आला. तिकडे वाजव. आईला गंमत झाली. इथं वाजव. इथं वाजव. इथं वाजव. इथं वाजव. इथं. आत्ते, अगं तुला माहितीये का, लालाच्या हातात अजब कला आल्या. अहो कला कसली जादू आहे, जादू. कसली जादू? काय केलं त्यानं? अगं त्याने कुठं बी वाजवलं ना तर ढोलकीचा आवाज निघतोय बघ. कुठं बी म्हणजे कुठं बी, हातावर, जमिनीवर, दगडावर, झाडावर, कुठं बी वाजवतात. नुसतं असं काय की हे बघ आला की नाही. हा, पण मला कसं आलं? तुला पण आला का गं? थांब. आहे बघ.
ये बघ कसला वाजयो कसली जादू ढोलकी बोटाची जादू नको नको वाजवू लेकर नको वाजवू नको वाजवू अरे गावखेड आहे इथं लोक तुला देव म्हणून पुजत्याल तरी नाही तर भूत म्हणून मारून बी टाकतील देव माझी कसली परीक्षा घेतोय कुणास ठाऊक रकमी माझी आण आहे तुला ही गोष्ट कुणासमोर बोलू नकोस लाला त्या परीस आपली ढोलकी घे आणि भजनाचा रियाज कर माझी आण मी परत घेते माझी आण या परमेश्वरानं माझ्या नशिबात काय लिहिलंय हे मला बी कळत नाही मला बी कळत नाही त्यांनी तुम्हाला एवढं रडं का दिलंय आहे मी खरी ढोलकी वाजवीन मनाने शिकेन फक्त भजन वाजवीन दुसरं काय बी वाजवणार नाही मग तुला बरं वाटेल ना नाही भजनी ढोलकी शिकलो तो नावाचा लाला नाही गावातल्या सगळ्या बुवांना येड लावणार आहे याला चांगली जागा मिळू दे फक्त जागा बरी आहे कोण नाही इकडं चुकलं तरी सांगायला कोण नाही बरोबर तरी आपलं तर आपलं आता असं वाजवतो 33 कोटी देवांना नाही जागा केलं तर नावाचं लाला नाही हा देवा साथ दे रे आज तरी बरी वाजू दे बाबा काय वाजव ना नीट असं असं हा ढोलकीच्या हट शिकावं असते पण माझं पण नाव लाल आहे हा बघतो ऊन दमता का रेडा वा कोण आहे डिस्टर्ब कर नका हो भंकस करता हो राम राम पाहुणा. हा नमस्ते. कोण तुम्ही? म्या हा म्या लालीबाई. लाली लालीबाई काडेगावकर. आणि ही आमच्या तमाशातली मंडळी हाय. राम राम. काल आमचा इथं समरापूरला खेळ होता. ती गजला कंत्राटदाराची आईच वारली या. त्यामुळे आणखी पुढचे 2 दिवस आमचा खेळ होणार नाही. तेव्हा त्यांनी इकडंच सोय केली या खाण्यापिण्याची. इकडं
इकडं तर कोण नाही. ओके वय महत्वाचं बोल. वय वय सांगते की तुमची मदत हवी आम्हाला. माझी कसली मदत? आमचा तो मेला मुर्दा ढोलकीवाला कुठं पडलाय माहित नाही हो. मग अशी रियाज करून इकडे बसले तेव्हा तुमची ढोलकी ऐकली. मी ते असंच आपलं लई गोड वाजवता हो. म्या काय म्हणते, आमच्या तमाशात ढोलकी वाजवाल काय? मला ढोलकी वाजवता येत नाही. ती आई म्हणाली म्हणून मी ते वाजवायला आलो हो. माझं काय ना, मी भजन वाजवायला गेलो ना की त्याची लावणी वाजते आणि प्रार्थना वाजवायला गेलो की पार भार उडतं त्याचं. असा घोळ आहे माझा. मला खरंच वाजवता येत नाही. मला नाही जमणार. तुम्ही दुसरा कोणी ढोलकीवाला, आमच्या गावात लय ढोलकीवाले, तुम्ही त्यांना विचारा. अबो म्या काय म्हणते, तुम्ही जर मदत केलीत ना तर आमच्या तमाशाचे खेळ होतील नाही का? नाही, मला नाही वाजवता येत. आमच्या बरोबर तुम्हाला पण काम मिळेल. अहो पैक मिळतील तुम्हाला. पैक सगळ्यांची पोटं भरतील बघा. कराल ना मदत? मी ढोलकी वाजवली की मला काम मिळेल? काम नक्की मिळेल. मग मी वाजवतो ढोलकी, पण माझं वेगळं वाजतो. मध्येच का वाजलं तर म्हणजे रागावू नका बस एवढंच. मी प्रयत्न करतो. हा तेच की करा की प्रयत्न. होय, मी साथ देते तुमची. अरे मैं भी दे इनकी साथ. तू साथ नको, तू साथ दे. लई झाक. खूप गोड वाजवता हो तुम्ही. मग ठरलं तर आजपासून तुम्ही आमच्या फडात सामील झाला म्हणायचं. चला चला, तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. अहो हात द्या की. हे आहेत. सांगतो म्या सांगतो. पहिला म्या सांगणार. म्या बाबू सकटे, पाटील, पुढारी, राजा अशा जोरदार भूमिका म्या करतो. राजा ग बाई, माझा राजा. राती तमाशात राजा, न दिवसा डोक्यावर बोजा. म्या पत्तासा. म्या झगडू जाधव, सरपंच बारदान, आपलं बारदान या समध्या जोरदार भूमिका म्याच करतो. अरे म्हणून तर नायक नाही नालायक हाय मी. नमस्कार, मी रामराव मोरे. मी पुजारी, मास्तर या असल्या सगळ्या भूमिका मीच करतो. सलाम. कोई माने या ना माने, हम है मोहम्मद माने. म्या शेवंता, म्या गजरा, घ्या आमचा मुजरा. धन्य धन्य आजची पिढी, धन्य धन्य आजची पिढी. बाप देतो बिडी, मुलगा ती ओढी, थोरला भाऊ लावतो तिला काडी. दूर मग चंद्रावरती सोडी. राम राम. मी शाहीर हरिभाऊ रगडे, तारगावकर. मैं इट्टल कांबळे, सुरत्या. मी पांडू मामा, मी पण सुरत्या. गप्पा की मोड द्या ना. मी बाजीराव पाटील, या समध्यांचा सेवक. पोरा, हे काही विनोदी नट आहेत का? मला पोरा बोलतायत. आपल्या दोघांची सारखी वय आहेत. तुम्ही माझ्याच वयाचे आहेत. लग्नाला उभे राहिला तर पोरी तुम्हालाच जास्त पसंत करतील. अव ते जाऊ द्या. उद्यापासनं तालीम पक्की म्हणायची ना? माझी नोकरी पक्की ना? पक्की. उद्या सकाळच्यालाच येतो मी. नग नग, ते साशिंगाराला रात्रीची साथ असलेली बरी असते. मी वाट बघेन तुमची. या. आवरा स्वतःला.
आज घोटाळाच केला होता की तुम्ही? ए दाद्या कुठं चालला एवढा नटून थटून? प्रिया झाला ते भजनाचं जमतच नाही, सारखं ते लावणीतच वाचतं. हे आहे तुला एक मजा सांगू. काल माझी ढोलकी ऐकायला कोण आला माहितीये का तिकडं? तमासगीर. तमासगीर पार तिकडं काट कुठं तुळत आली ती लोक. मला बोल लय खुश झाली ती. हो कुठून आले होते ते? ते अमरापूरला त्यांचा खेळ होता. माझं वाजवणं त्यांना एवढं आवडलं, आज परत बोलवलंय. तू जाऊ नकोस. तू जायचं नाहीस. मी सांगते म्हणून. पोरका मी जाणार. अरे ती लोक चांगली नसत्यात. हे माय हे आख गाव मला झोपाळू बोलतो, कुंभकर्ण बोलतो, नाव ठेवतो. त्यांना तू काय बोलत नाही. आणि आज कोणी चांगलं बोलतोय, माझं कौतुक करतोय, मला काम देतायत, त्यांना तू नाव ठेवतेस. असाच केसानं गळा कापत्यात ती. तू का साप म्हणून भुई बुडवू नको. अगं ती चांगली माणसं आहेत, चांगले कलाकार आहेत, साधी माणसं आहेत. अनुभवानं सांगतेय मी. तू जायचं नाहीस. हे बघ लाल्या, तू काही काम केलं नाहीस ना तरी चालेल. मला वाटलं तर तू झोपून राहा, पण त्या तमासगिरांबरोबर तू जायचं नाहीस. लाल्या लई भोळायस रे तू. नाही मी भोळा बिळा काय, मी फक्त झोपतो. आणि का नाही जायचं मी तमासगिरांबरोबर? आणि तुला एवढा राग का त्यांचा? ते मला नाही सांगता यायचं. नाही सांगता यायचं. त्या गावात मला कुणी काम देत नाही, ना हिरीवर ना शाळेत. मला तमासगिरांसारखी ढोलकी वाजवता येते. मी त्यांच्याकडे काम मागन ना. तमाशात काम करणार तू? वय करीन. हे बघ, तुला सुखी ठेवण्यासाठी सगळं करीन. आजपर्यंत माझ्यासाठी लय कष्ट केलीस ना तू. आता मला करू दे ना तुझ्यासाठी काम. तमाशात काम करून तू सुखी नाही दुःखी होशील. चालेल मला, पण मी जाणार म्हणजे जाणार. तू जायचं नाहीस. मी कोणाचं ऐकणार नाही. मी जाणार म्हणजे जाणार. आता नाही जायचं. जा मर मार तू. आणि मी आम्ही जीव देते जाऊन. कसं सांगू तुला? तुझ्या बापाला मी असंच फसवलं त्या तमासगिरांनी.
तू एवढासा होतास ना, तेव्हा घर सोडून निघून गेला तुझा बाप तमासगिरी बरोबर. हे तू बाळापासून लपून ठेवलंस आहे का? तुझ्या बापाच्या पापाचं सावट पडू द्यायचं नव्हतं मला तुझ्यावर. तळहाताच्या फोडासारखं जपलं तुला, काही काम करू दिलं नाही. म्हटलं झोपतोय तर झोपू दे. मी कष्ट करीन, पण आज ज्याच्यापासून तुला लांब ठेवायचा प्रयत्न केला ते समोर आलं माझ्या. अरे देवा, अरे देवा. लई गोड वाजवता हो. आमच्या तमाशात ढोलकी वाजवाल काय? मी वाट बघेन तुमची. तुझं म्हणणं बरोबर आहे. हे गाववाले बोलतात मला वाजवता येत नाही, आणि तमासगिरी बोलतात माझ्यासारखा वाजवणारा त्यांनी पाहिला नाही. नाही सोडणार मी, नाही सोडणार. काय झालं? तू तसा इथून गावावर जायचं, गावात दिसायचं नाही. चला तुमच्या इथून, तुम्ही सगळे साले तमासगीर. काय केलं काय आम्ही तमासगिरांनी? तुझी बुरळ माझ्यावर टाकू नका. मी नाही बोलणार आहे तुझ्या याला. मला माहिती आहे तुम्ही तमासगीर काय असता ते. नादा लावता तुम्ही. माझ्या आईने सगळं सांगितलंय मला. मी नाही नादा लागणार. 25 वर्षापूर्वी माझा बाप केला तमासगिरीचा हात धरून. माझ्या आईला संसारातून उठवलंय. तुम्ही इथून सगळे निघा. इथून कोणी थांबायचं निघा. लाला जातो मी. चला निघा जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पाची बोट एकसारखी नसते. माहिती. तुझ्या बापा बरोबर त्या तमासगिरांना जे काय केलं म्हणून आम्ही समजा पण तसंच वागू वय. लाला, तमाशात ये म्हणून तुझी जबरदस्ती केली नव्हती, फक्त विचारलं होतं. तुझी ढोलकी ऐकली नसती ना तर बरं झालं असतं, पण ती आम्ही ऐकली, आम्हाला आवडली. तुझा स्वभाव पण लई गोड वाटला. जाऊ दे मला मुडद. नवा वागाची तालीम करायची होती ना आपल्याला, तयारी पण केली होती आपण. जाऊ दे ना, बघताय काय, आवरा सगळं, निघूयात आपण. चला चला, घ्या सगळं सामान. तुमचं कशाला तोडलंय त्यानं ते. जाऊ दे. एक मिनिट, मला माफी करा. रागाच्या भरात मी काय बाय बोललो. तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी तुमच्या तमाशात सामील नाही होणार. लालीबाई घाडेगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ सहर्ष सादर करीत आहे
एक सामाजिक वगनाट्य, एका रात्रीचं पुराण. कथा सांगते तुम्हा सराया रुसून जाऊ नका. माणूस विसरतो माणूस की जन्म तो जातो फुका. कथा सांगते तुम्हा सराया रुसून जाऊ नका. माणूस विसरतो माणूस की जन्म तो जातो फुका. जवळ लंका सोन्याची माणूस करणी करतो रावणाची. मृगजळाच्या मागे लागून भटकी वाट जीवनाची. गोष्ट एका गावाची, तिथं रंका आणि राव. नाव कुणाला नसलं तरी खात्यात समदे भाव. 12 बलुतेदार गावात पण हाय 17 भानगडी. कोणी बारका किडका तर कोणी दिसतोय पैलवान गडी. साध्या भोळ्या त्या गावातला पुजारी लई वैतागला. कुणी बी त्याला विचारीना, त्याचा धंदा मंदा झाला. बायको जीव देना गाव भीक घालना. काय करूनी धनिक व्हाव त्याचं डोकं चालना. लई विचार केला त्यानं, मग शोधली युगत गाठली पाटलाची हवेली. पाटील होता धनाचा लोभी, ही गोष्ट त्यानं पक्की हेरली. बघा तिकडे. राम राम पाटील, राम राम सरपंच. राम 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 राम. नाव निघालं आणि दर्शन झालं. काय झालं? काय झालं? अहो रात्रीचा दिवस झाला, अमावशेला चंद्र उगवला. पाण्यातला मासा वाऱ्यावर तरंगू लागला. आकाशातला पक्षी समुद्र तळातून मोती काढू लागला. कविता करू नको, थेट काय ते सांग. अहो देवीनं दृष्टांत दिला. तुमच्या शेतात धनाचा भंडार दावला. म्हणजे गुप्त धन, म्हणजे मुफ्त धन. अरे पण किती? 10 हंडे सोन्याचे, 10 हंडे चांदीचे, 4 हिऱ्याचे, 2 मोत्याचे, 1 पोवळ्याचा आणि 1 पाचूचा. असं? मग सांग कुठं पाडायचा खड्डा? खड्डा? अहो देवीचा दृष्टांत. देवीचं करायला पाहिजे, बळी द्यायला पाहिजे. असं? ऐकून पाटलाची कळी खुलली, त्याच्या नजरात आली चमक. खजिन्यासाठी बळी दिला त्यानं दावली की हो धमक. कोंबड कापलं बकर कापलं, खजिना गावला नाही. पाटील कावला वैतागला, पुजारी युगत देई. लोभ करवितो तुझ्या हातूनी, हत्या मुक्या प्राण्याची. लालची माणूस करतो वाट नरकामधी जाण्याची. जवळ लंका सोन्याची माणूस करणी करतो रावणाची. मृगजळाच्या मागे लागून भटकी वाट जीवनाची. म्हणजे पुजाराची करणी पाटलाच्या लक्षात आली म्हणायची. अहो ती पुजाऱ्याची बुद्धी होती, अशी हार नाही मानायची. पुजाऱ्यानं यंदाच्याला केली मागणी मोठी. म्हणला खजिना अडलाय नरबळीसाठी. पुजाऱ्याला ठाव होतं खजिना नव्हताच तिथं. पितळ आपलं उघडं पडलं तर पाटील जीव घेईल हिथं. अशी अट टाकतो म्हणला का पाटील बी विचारात पडेल. नरबळी असा मागतो का शोधण्यात पाटील नाकामी घडेल. पुजारी म्हणला नरबळी असा तसा नाही चालायचा. अशी कुमारिका बळी द्या जिला स्पर्श नाही पुरुषाचा. पाटील सरपंच झालं हैराण. अशी कन्या शोधण्या केलं जीवाचं रान. कस जगावं कुठं मरावं
ते ठाव नाही. मरण येता माणसा तू काळाच्या पाशात अडकून जाई. पुजाऱ्याच्या अटी परमान गावला पाटलाला मोका. आला काळ कुणाचा मरण जीवना देई धोका. एके राती गावामध्ये एक तमाशा मंडळ आलं. येऊन पाटलाकड रातीचा आसरा मागू लागलं. पाटील म्हणला नुसतं राहू नका उडवा लावणीचा बार. मंडळी सगळी आनंदली समोर आली त्यातली नार. नार होती देखणी भलती सुंदर आणि कवळी. काया तिची कमनीय जशी शेंग ताजी चवळी. तमाशा नवा दिसतोय तुमचा. जुन्याला बी भारी मग. आमची बाई नुसती भिंगरे भिंगरे. आणि देखणी तर तुम्ही बघितले. हा पण सगळे कुठं बघितले अजून. काय झालं. आव पाटील आव तसली बाई नाही हो आमची. आव आज पतूर कुठल्या पुरुषाची जावली सुद्धा पडू दिली नाही. का माशी बसू दिली नाही अंगावर. एवढी पवित्र. मग अहो धुतलं तांदूळच. पाटला समजलं ही कन्या रूपवान आहे अजून कुमारी. ऐकून पाटलाला बळी दिसला अन आली होत्याला उभारी. धीर मनाचा करून त्यानं केली नरबळीची तयारी. पाहून बाईचं रूप देखणं म्हणला लावणी बघूया भारी. अहो पर मैफिलीच्या आधीच समजा घोटाळा झाला. तमाशाचा ढोलकीवाला दारू पिऊन कुठंतरी लोळला. समजा अडलं ढोलकीसाठी लावणी होईना झालं. पाटलानं त्याच्या मित्राला लगेच बोलावणं धाडलं. अहो पाटील हे असलं काय मला जमायचं नाही बघा. अहो मी भजनात रंगणारा माणूस. अव पाहुणं, एका कलावंतानी दुसऱ्या कलावंताची मदत नाही करायची तर कुणी करायची. जरा लाज राखा पाहुणं. नेहमी देवासाठी वाजवता, आज वाजवा की माणसासाठी, माणुसकीसाठी. सुंदर ती ललना नाचली रातभर बेभान. नशिबात तिच्या काय लिहिलं नव्हतं तिला भान. मैफिल संपली, समद पांगलं. पाटलानं आपलं इप्सित साधलं. बाईला दिसला समोर काळ, मरण वाढवलंय फुटणार फाळ. बाईच्या मरणाचा त्यानं मोठा गांगावा केला. तमाशाच्या मंडळी वाली नाना बी जायबंदी झाला. पाटलानं समद्यांना तळघरात डांबून ठेवलं. अन्न तर सोडा पावनं साधं पाणी बी नाही दिलं. कशाला बघतोस परीक्षा समदे करीती धावा. जगवून हाय तर मरण दे पण काहीतरी कर देवा. तळघराच्या खिडकी पाशी दिसली फळांची पाटी. समदे समजले देवानं फळ पाठवली त्यांच्यासाठी.
नानान फळ समद्यासनी दिली आणि आपण बी एक घेतलं, पण त्या फळामधी ईश्वत हे त्यानं लगेच हेरलं. काय मग लाला, कसा वाटला बघ? भयानक होते, अंगावर काट आला माझ्या. पुढं काय होतं? पुढं आ पुढं सगळं संपलं लाला. संपलो? आवायचं का अर्धवट आहे? हे पाटील, हे सरपंच, पुजारी यांनी एवढं रामायण केलं, यांच्यामुळे एवढी माणसं मेली, यांचा बदला घ्यायला पाहिजे ना. बरोबर हाय. वा त्यांचा बदला तू घेशील लाला. मी काय बंकस करता मॅडम? आम्ही पब्लिक आहोत, आम्ही कसा बदला घेणार? हे आता तुझे काय समज बघितलंस ना लाला, ती एक सत्य घटना आहे आमच्या बरोबर घडलेली. आम्ही मेलोय लाला. भूत होत आम्ही. हो, मग मी पण देव आहे. देव कशा? काय जीव करता मॅडम? भूत अशी असतात. लाला, तू घाबरू नकस. आम्ही तुला काय बी करणार नाही लाला. फक्त आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. आठव लाला, तू सारखा झोपायचास. झोपेत तुझ्या कानात ढोलकीचा आवाज यायचा. कारण आम्ही समद हे तुला स्वप्नात दाखवायचा लई प्रयत्न केला लाला, पर आम्हाला यश नाही आलं. त्यानंतर ती ढोलकी मायावरनं खाली पडली. त्या ढोलकीला तुझा हात लागला आणि आम्ही या भयान अंधारातनं बाहेर आलो लाला. त्यानंतर समज जे काय घडलं त्यानं तू बरोबर इकडं आलास, एकटाच. लाला, आम्हाला खरंच तुझ्या मदतीची गरज आहे लाला. आम्हाला मदत कर लाला. मी काय करणार आहे मदत? इथं बघ इथं.
कोण आहेत हे? हा, बैजू नाना. पोरा मी तुझा बा आहे. पोरा मी तुझा बा आहे. अरे त्या पाटल्यानं आम्हा समद्यांना फसवून मारलं. वय पोरा, हिला बघ. अरे किती निरागस आहे. पण माझ्यासोबत हिची पण बदनामी केली त्यानं. पोरा तुझं बदला घेतलास तरच आम्हाला मुक्ती मिळेल. माझ्यावरचा कलंक तुलाच पुसायचा आहे. पोरा तू माझा बाय. तू माझा बाय. तू माझा बाय. तुझ्यावरचा कलंक पुसणार मी. इतकी वर्ष माझ्या आईला वनवासात टाकलं ना त्या रावणानं. मी नाही सोडणार आता बा त्याला. तुम्हाला सगळ्यांना मुक्ती मिळून देईन. होय, त्या पाटलाला नाही सोडणार बा आता मी. नाही सोडणार बा मी आता त्याला. बा माझ्या बाला, माझ्या माझ्या बाला. घाबरलो ना. पडलो असतो तर मेलो असतो. घाबरला नाहीस? त्यात काय घाबरायचं? भू म्हणजे भूत, त्याला कायला घाबरायला पाहिजे? जा बाबा, तुझं सगळं वेगळंच आहे. बरं सांग, आज माझ्यात काही वेगळं दिसतंय ते? जा. मी नाही सांगणार. आज माझा हॅपी बर्थडे आहे तो. हॅपी बर्थडे. असं हॅपी बर्थडे टू यू. झालं? जाऊ दे. तू खुश नाहीस आज. वेगळा विचारत आहेस. मी जाते. रकमा सांग 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 सांग. तुला माहिती आहे तुझ्या. सांग सांग ना. तुझ्या सांग की. लाजतोस कशाला? काय माझ्या? सांग. तुला माहिती आहे आपल्या गावातून 18 लोक गायब झाली. काय? होय. कधी झाली त्याला 25 वर्ष. घ्या. इथं कुणाचं कोंबडं हरवलं तर अख्खा गाव हिकडचं तिकडं होतं. आणि तुला कुठं कळलं रे? पेपरात वाचलंस की टीव्हीवर पाहिलंस तू? आणि 25 वर्षाचं टेन्शन तुला आत्ता आलं बाहेर. पण लाल्या, एवढ्या 25 वर्षात योग पण परत आला नाही. दाखला ठेव, त्याचा काय उपयोग होणार नाही. दाखला नाही बघितलं का काय? नीट बघा. पत्र आहे पत्र. कोणी पाठवलं माहितीये का? माझ्या बाण नाना. वय वय
25 वर्षांनी माझा बाप परत या गावात येतोय. मग त्याचा लेख वाजवणार तर काय करणार? नाचणार पण. येणार अरे मजा. ए लाला, नाना खरंच येतो म्हणायचं का काय? अरे बोले का? अरे मग त्या तमसगिरी बाईला बरोबर घेऊन येतोय का एकलाच येतोय? ए शिरप्या, अरे एकलाच येणार त्यो. त्या म्हाताऱ्याला बाईनं आता हाकललं असेल आणि काय तर हिला टायकात टाकू का? माझा बा गेला ते पण तुम्हाला चावत होतं, तो परत येतो ते पण चावतोय. ज्या मायला तुम्ही नाचा आनंदानं मी वाजवतोय, माझा बा येतोय. अरे बरं झालं की मग तू येतोय ते. अरे तो तर माझा चांगला मैत्र होता. अरे मला तर तो नुसता द्वाऱ्याचं बंडल म्हणायचा. जग जमिवलंच लेका, पत्त्या बरोबर लागलाय. बाबा अजून पत्त्या लागला नाही, अजून डाव लागायचाय. लाला बघ कल्ल्या, माझ्या बाचं पत्र आलंय. 25 वर्षांनी माझा बाप परत इकडे येणार आहे. चिरंजीव लालाला आपल्या बापाचा अनेक आशीर्वाद. अरे तुझ्या पाटलाचा दोस्त येतोय, माझा बाप येतोय. अरे आनंद पोटात माझ्या मावेना, आनंद पोटात माझ्या मावेना, माझा बाप आला, हे माझा बाप आला. असा डाव टाकलाय ना, पाटील गरगरला असेल. लाल्या काय डोकं काढलं तू, या ढोलकी मिळेल सगळं वाद. का नाही येणार? पळून गेलाय तो. आता कार्ड आले, उद्या तो बी येईल, आपल्या बरोबर बसल, टाईट होईल. म्हणजे तुम्हाला त्या कार्डाचा काही विशेष नाही वय? हे घ्या, रातसऱ्या वाचली गीतान म्हणून रामाची आई शेता. त्याला का स्वर्गातून कार्ड येणार आहे का? चिरंजीव लाला स्वर्गवासी बैजूनानाचा अनेक उत्तम आशीर्वाद आणि गोजा काला गोड गोड पापा. नरकात धाडीन, एकाला नरकात धाडीन. 25 वर्ष झाले या गोष्टीला. आपल्याला माहित आहे ना, स्वप्नात सुद्धा आठवायचं नाही काय झालं होतं आणि आपण काय केलं होतं. बरं ते जाऊ दे. काय म्हणाला पोस्ट मास्तर? म्हणलं आधी कळवलं असतं तर शिक्का बघूनच सांगितलं असतं पत्र कोणत्या गावावर आलंय ते. मला सांगा, लालाला कसली सवय आहे? झोपायची आहे का नाही? म्हणजे लावले त्याला कोणीतरी मार्गाला, केली कोणीतरी त्याची मस्करी, आणि ह्या येड्याला काय वाटतोय खरंच त्याचा बाप येणार आहे. म्हणजे त्याची झोपायची सवय घालवली म्हणा. मारला तुम्ही तोंडाने कमी डोळ्यानेच लय बोलताय. त्याला कार्ड पाठवायचं क्रेडिट सुद्धा आपणच लाटायचं. म्हणजे लाल्याची झोपायची सवय घालवायला आपणच कार्ड पाठवलं होतं. चांगले विचार ओढा, वाईट विचार सोडा. जगात जे जे काही चांगलं घडवतोय ते पाटीलच घडवतोय. म्हणजे सरपंच पण घडवतोय, तुम्ही पण, आपण सगळेच घडवतोय, म्हणून तर आपलं राज्य आहे ना. चला जाऊ आता आपल्या कामाला. म्हणजे भाजनार लोक येतील आता. चला निघा. देवा, दुनियात केवढं पाप र, तूच कर साफ र. आईला आईला भजनच झालं की म्हणायचं. देवा तुझ्या पापाचा महिमा लई मोठा, देवा तुझ्या पापाचा महिमा लई मोठा, देवा तुझ्या. चला मग. अरे लेखा वाच की. काय वाचू? अरे काय लिहिलंय ते वाच. लिहिलंय, चांगलं लिहिलंय. चिरंजीव लालाला आपल्या बापाचे अनेक अनेक आशीर्वाद. अरे मायनात चांगला लिहिलायस.
इतक्या वर्षांनी पाजर फुटलाय वैल्याकाच्या मायेचा. पोरा अरे हिला दिसतोय का काय मी? हो गप्पा ना हो. ए आहे कार्ड वाचू का नको, मध्ये मध्ये बोलू नको, सगळं ऐका आधी. तुझ्यासाठी मी लिवलंय. गोजाला अनेक अनेक आशीर्वाद. कशी आहे माझी गोजा? तिची मला लय गोजरी म्हणायचं, आता ते बी विसरलंय. काय आधी नाही सांगतायत? बरं हे बघ काय लिहिलंय. मला तुमच्या दोघांची सारखी आठवण येते. तुम्ही सतत माझ्या काळजाजवळ राहता. एवढीसा होतास तू, तेव्हा नाही आठवण आली आपल्या दोघांची. ए माझी लाडाची गोजिरी, समद क्यास पिकलं बघ तुझं. चेहऱ्यावर बी सुरकुत्या पडल्या. पोरा तुझ्या आईने लय तारा सहन केलाय बघ. तुमचं बरं आहे, चिरतरुण जादू करता गडप होता. काय लेवलंय? मधी मधी नका ना बोलू. अरे मला कळलं नाही म्हणून बोलले ना. पुढे वाच. हा हे बघ इथं. माझ्या गोजिरीने तुला खूप चांगलं सांभाळलंय. लय खंबीर आहे ती. सारखं वाटतंय तुम्हाला येऊन भेटावं. आता काय राहिलंय आमच्याकडे? मी का गेलो कसा गेलो त्याची एक मोठी कहाणी आहे. कहाणी म्हणा. तुझ्या बापाबद्दल लोक काय काय बोलायचे तुला माहित नाही. बाहेर खाली नादाला लागलाय, आतून कीर्तन वरून तमाशा. लय जीव तिळतिळ तुटायचा रे माझा. पोरा अशी लोकांनी बदनामी केली बघ माझी. मग काय केला वाजवायला? अरे मला काय ठावं, मला वाटलं तो भजनाला गेला. तुझा बा म्हणजे भोळा शंकर रे. पण ती नटरंगी भेटली आणि माझ्या संसाराचा पार वाटुळा केलं बघ तिनं. याय वाचू का नको? मरडू नको गप. मी लवकरच येणार आहे. आल्यावर सगळा खुलासा करतो. तर मला माफ करा, रडू नका. तुमचा बैजू नाना. खुश? ए लाला, ए लाल्या, लाला, ए गोजाक्का, अगं मला लय आनंद झाला माझा मैत्र येणार आहे म्हणून. ये बाहेर ये. अगं बाय कोण आले? पाटील. लाल्या, पाटील आल्यात बघ. कोण आलंय? नमस्कार. अरे ए लाला, काय झालं? अरे सांग की, कुठे आहे माझा मैत्र? किती दिवस झालं माझ्या मैत्राला बघितलंच नाही. कुठं आहे तो? कुठं आहे? अहो कार्ड बी आले की त्यांचं. आयला गोजाका, तुझं कुकू लय कळकट नसून एकदम बळकट आहे बरं का पोरा. तुझ्या आईचं कुकू लयच भाग्याचं. काय लागलं तर मला सांगायचं. त्याच्यासाठी मी काय आणलंय माहितीये का? ए ती खुर्ची खाली घ्या. खुर्ची? हा, याच्या पुढे माझा मैत्र असा खुर्चीवर बसणार. शेवटी परलोकातून येणार आहे का नाही? परमुलकात येणार आहे का नाही? कुठे आहे ते कार्ड? कुठे? अर्धा किलकी काय लपवतेस? हे कार्ड आहे वे. ओ अरे कुठल्या वनात जाऊन बसलाय माझा मित्र? चल की घेऊन येऊ त्याला. चल. अरे भरत जसा रामाची 14 वर्ष वाट बघत होता, मी तर त्याच्या दुप्पट म्हणजे 14 दुनी 25 वर्ष वाट बघतो डोळे लावून. चल 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 घेऊन ये त्याला. चल. नाही, ते रामनवमीला येणार आहेत. रामनवमी? मग बोलला नाहीस मला? मग तो काय खोटं बोललाय वे? आणि सांगितलं नाही त्याने आता? ह्याच्या बापानेच ठरवलं असलं की मुहूर्त गाठवण्याचं यायचं, तरी काय करणार? मी तरी काय करणार? वय ए कुठली वस्तू खाली घेऊ नका. रामनवमीला भेटू आता. होय पाटील. लल्ली चला. रामनवमी तुझी आमोशाला असते का काय? करायला गेलो काय आणि झाल्यावर पाय अशी अवस्था झाली माझी.
अरे त्या पाटल्याने अख्खा डाव उलटून लावलाय रे माझा. अरे पण समजे जोकर त्याच्याच हातात आहेत म्हणल्यानंतर डाव उलटणारच आहे लाला. काहीतरी केलं पाहिजे ना आता. अरे काय करणार 25 वर्षापूर्वी 18 माणसं गिळून बसला तो आजगर. ए, सहज बाहेर नाही येणार तो. लाल्या टोपलीला हात लाव की. ओय काय कुठं हात लाव म्हणली ना. हा मग हा मी हात लावलेला दिसणार नाही तूच जा. हा, मग? हात लावलेला दिसणार तुला. मी हात लावलेला दिसणार. हा लाल्या लाल्या काय मला का याला म्हणतात परोपकार. कळलं अरे म्हणून सांगतो टाकते. अरे हे खाऊनच तडफडून तडफडून मेलो आम्ही रे कुत्र्याच्या आईवानी. अरे डेंजर आहे ते फळ. अरे नको खाऊ टाक. अरे ऐक लाला 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 अजिबात खायचं नाही लाला. लाला तुला सांगतो टाक ते फळ. टाक ते फळ लाला. अरे ते सांग केलं याला. सरपंच ओ सरपंच कोण आहे? सकाळी या सरपंच झोपलेत. ना गाणे निवांत 2 गोडबी घेऊ देत. खुलजा सिमसे. कोण रे? कोण आहे तिथं? माहित नाही का या वेळेला मी कुणाला भेटत नसतो. पर मी कुणाला बी कवा बी कुठं बी भेटू शकतो. मला भेटायला काय येळ काय बी लागत नाही. अरे तू कोण एवढा टिक्कोजीराव लागून गेला रे? दारू पिल्यावर माणसाच्या अकलेवर पडदा पडतो. ओळख मला, तुझा मैत्र होतो मी. नाव नाना पाटेकर नाही, बैजू नाना. हे घे, सफरचंद खा, तुला आवडतात ना. घाबराय काय झालं? तू इथं मी इथं कसा? मी पळून गेलो होतो, पुन्हा संग गेलो होतो. आता मी परत आलोय. मी परत आलोय. बघ बघ, हाय का गेला? हाय हाय. अजून आमच्यात नाही आलाय. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी लाला. तू? माझा बा तुम्हाला भेटायला आला. बा? औ कुठं आहे? तो का तिकडं उभा फेटा बांधून? कुठं आहे? दिसत नाही. तो का उभा दाराजवळ तिकडं? हा नाना. ये नाना, कसा आहेस? हा कवा आलास बाबा? हा द्या उत्तर. काय
माझ्या बाने तुम्हाला काहीतरी विचारलं, काहीतरी उत्तर द्या. काय बोलला त्यो? ऐकलं घ्या. पहिला ऐकायला पण येत नाही का तुम्हाला? रात आंधळेपणा ऐकलं होतं, रात बहिरेपणा कशावर? तरी बा तुला सांगितलं होतं मी, पुजारी झोपले असतील आपण सकाळी जाऊ. पण ऐकल तो बाप कसला माझा. बरं कसं आहे, तुमची जुनी दोस्ती आहे, तुम्ही जुने दोस्त, तुमच्यात माझं काय काम. बा तुम्ही गप्पा मारा, मी येतो. हा येतो, नंतर भेटतो तुम्हाला. मस्त गप्पा मारा. चला पुजारी वो येतो. बा मी येतो, तू गप्पा मार. हा पाय पडू दे. नको नको काय पाय पडू दे. एवढ्या दिवसांनी बा भेटला माझा. ये बा जास्त गप्पा मार नको, घरी आई वाट बघते. मारा गप्पा मारा. येता लाला येणा झाला. ते कार्ड आल्यापासून लाला फार येणा झाला. दिसभर मी झोपणारा लाला रातभर जागायला लागला. पर लाला घरात कसा आला? आमचं तर कुटुंब बी गावाला गेलंय. दाराला आतून कडी, मग दाराची कडी उघडली कुणी? दारात तर उघड होत, आता परत बंद. अरे बापरे, कोण आहे? दार कडी तर बंद आहे, आता काय करायचं? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? आवाज आला. आता दिसायला लागलो मी तुला. कोण आहेस तू? कोण आहेस तू? वळेक मला. कोण आहेस तू? वळेक. मी नाना. नाना? बैजू नाना. बैजू नाना? नाही, तुला भेटाय आलो मी. नाही, वळेक मला. हे काय होत आहे? नाना खरोखरच आला का काय? पाटील, 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 पाटील वाचवा. पाटील, पाटील, पाटील वाचवा. पाटील, पाटील दार उघडा. पाटील, पाटील दार उघडा. पाटील वाचवा. पाटील वाचवा. बोंबलता कशाला? मेलं का काय कोणी? हो पाटील, माझ्या घरी नाण्या आला होता. ढोल्या पाहिजे. ओरडू नकोस. काय 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 झालं म्हणला? नाण्या तू मंदिरात निघतोस आणि दारू ढोसतोस, तुला काय अक्कल? तू सांग, चल सांग समजावून. अहो त्यो लाल्या आहे का नाही, तो नानाला घेऊन माझ्या बंद घरामध्ये आला आणि नानाला सोडून गेला. पण नाना मला दिसलाच नाही. आता सोडून गेला, याला दिसला नाही म्हणजे काय? मला काय कळतच नाही. नाही, परत दिसला तेव्हा दिसला नाही. म्हणजे कसं बघा, जेव्हा सोडून गेला का नाही तेव्हा तो नाही दिसला मला. तू गप्पा बस, त्यापेक्षा तूच सांग. चल सांग. माझ्या घरात दरवाजा दरवाजा. हा ते कळलं. तो असा उघडला दरवाजा, उघडला. पुढे बोल. दरवाजा उघडला, इकडे बघितलं की झोपाळ आहे ना आमच्याकडच्या. आता इथं नाण्या कुठं आला? नाना आला. कसं काय? बरं, माणसं असं दोन पायावर चालत बी नाही आला. असं अद्दर 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 आला ना अंगणात. पाहता पाहता असं वर जाऊन तरंगला. तेव्हा तू किती प्यायला होतास? मी रोज किती प्यायला होतो. अरे म्हणजे तूच तरंगत होतास? नाही बाबा. तुम्ही गप्पा बसा. मला एक कळत नाही, तुम्हाला अजून खात्री वाटते का की नाण्या जिवंत आहे म्हणून? तरी बरं, क्रियाकर्म तुझ्या हातून केलं होतं म्हणून. अहो मॅच केलं पाटील, पर त्यो दिसला. दिसला नाही, भासला. तुम्हा दोघांना भास झालाय म्हणून रात्री बोंबलत. तू याला घेऊन जा, तू याला घेऊन जा. तुम्ही जा, मी बघतो. अहो पर त्यो आला. जा. माणूस हवेत तरंगल कसा उडत. चल. प्रभू
थांबा 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 थांबा. हो अरे अरे बघा पाहिजे ना ना. कुठे आहे? कुठे उभे हा बघ. वाटत नाही तू म्हणतो तासन मग. अरे बैजू ना आपल्या गावचा युग पुरुष 25 वर्षापूर्वी आपल्या गावातून जो निघून गेला अंतर्धान पावला. इतकी वर्ष कुठं बोंबलत फिरत होतो मला तेच कळलं नाही. बैजा मर्दा तुझ्या आईला कुठं गेला होतास ले का. आम्ही लय तुला आठवण काढून काढून मरत होतो. आणि गोजा तर तुला कितीतरी शोधती आणि लाल्या तर मित्राला त्रास देतो सोय. तुम्ही म्हणलं तर रस्त्याला ना आम्ही म्हणलं तर रस्त्याला पाहिजे. अरे गोजाका किती वाट बघती तुझी. हे पालखी जाऊ द्या पुढं मी याला घेऊन जातो गोजाकाकडे. चल रे मरता चल चल. ए वाजवा रे दाताडांग दाताडांग. गोजाका तुमचे मालक आले ती इकडेच येतात. गोजाका हे बघ कोण आलंय बघ. ना आलं तुझं मालक. रामनवमीच्या मुहूर्ताला आला बाबा. हा या करेक्ट घ्या ताबा. नाही कोण आहे हो पाटील. हे ते नाहीत. कोण आहेस तू. काय गोजाकाचं बोलतं अजून राग गेला नाही. इतक्या वर्षात नवरा आला तर घ्यायचा पदरात. झाली असेल एखादी चूक त्याला माफ करून टाकायचं. एक डाव माफ कर जाऊ दे. नाही पाटील कार्ड आलं तेव्हाच माफ केलं मी त्याला. पर हे ते नाहीत. मी माझ्या नवऱ्याला ओळखणार नाही वय. कुठली बिगरती बाई आपल्या नवऱ्याला इसरत नाही पाटील. इतकी वर्ष झाली वयामानानुसार होतं विसरायला. आता लाल्या कुठं गेला. लाल्याला बोलव तो बी ओळखल ह्याला. पाटील अहो पाटील आपल्या हिरींना आग लागल्या. चला 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 चला. पाटील मी काय करू. अरे काय करू म्हणजे मी काय करू आता. तुझं बघ काय करायचं ते. तुझी बायको आहे. अरे चल रे पळ पळ लवकर. ह्याच्या आईला वाटच लागली म्हणायची फार आता. अरे हे ट्रॅक्टर पळा लवकर. ही मला सांगा तुझ्या आईला ही चल तिकडे. चल 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 पळा पळा पळा. याला तसा पडला काय साठा. त्याला आग लागली काय. एक पे जाळके त्याला जाळ असा नसतो. तो लय काळा धूर असतो. ह्यो बघ प्रकाश कसा चकचकीत आहे. ह्यो हिऱ्या मणक्याचा दिसतोय मला. मी बोललो ते खरं झालं काय. खरं झालं का नाही. खरं झालं खरं झालं. अरे मान सगळी काही हिर लागली दिसती मला. चला 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 चला. धन सापडलं. धन गुप्त धन. कोण आहेस बाबा तू. काय सॉंग केलेस. असलं सॉंग करू नकोस बाबा. बाई माणसाच्या इब्रतीचा सवाल असतो. बहुरूपी आहेस का. हे बघ ज्वारी बाजरी घेऊन जा बाबा इथनं. मी म्हटलेलं खरं झालं का नाही पाटील. गुप्तधन लागलं पाटील. अरे बस तू काय म्हणलं खरे. समजा हिरीला गुप्तधन लागले. अरे माझं नशीब पलवान म्हणून एवढं धन लागलंय. थांब आता कसं घेऊ. ए कल्या कल्या उतर खाली. नीट उतरा. दगड पडू देऊ नकोस. हिरं मान चल उतर खाली. मी एकटा नाही उतरणार. आपण सगळी उतरा ना. ह्या पोळाला नुसताच खाऊन पोचलाय भाड खाऊ. आता काय थांब मीच उतरतो खाली. खाली वाकडं जरा इथं. मी असं वरनं उडूया. आता मी का पाटील
नाण्या येऊ चालला होता माझ्याकडं. माझ्याकडे बी हे चालता हीच कापड होती पाटील अंगावर. अरे नाण्या नाही, नाण्या आधीच वरती गेलाय. लाल्या आहे लाल्या. ढोलकी वाजून गाव गोळा करायच्या आधी त्यालाच वरती पाठवू. बस तुझ्या बापा बरोबर भाषण कर तिथंच बरा. चला ओ पाटील तो बघा मांडीव वाजतो तरी बी ढोलकीचा आवाज येतो. माझ्या गाला वाजली तेव्हा बी ढोलकीचा आवाज आला होता. वाजवतो तेव्हा येतो. असं होय. तिच्या आईला याचा आवाजच बंद करू मग ढोलकीचा आपोआपच बंद होईल. या तुम्ही मी आहे खरंच आवाज येतोय. या आवाजाची अशी नाटकं करून मला नको घाबरू. त्याला घाबरव तुझ्या खरंच ठेवतो नाणे. पण हे इकडं नाण्या बनू नये. गोजाकाकडे एक वेगळाच नाणे आहे. जिकडे तिकडे खोट्या नाण्याचा पाऊस पडायचा ना. अरे असंच होतंय गड्या. लई दिवसानं पडल्यावर लई खळखळत पडतंय. मला जर मारलत ना तर तुम्हाला धन कधीच गावणार नाही. बघायचंय हात खाली करा. अजून बघायचंय. आता माझ्या जादूचे खेळ बघ. खंड्या गोजाका म्हातारी कुठे? समोरच आहे. का तुका सुपारी? ही कशी वाटली माझी जादू? खंड्या खंड्या थांब. पुण्यांदा फोन केला की म्हातारीचा कोंबडी सारखा गळा कापायचा आणि मुंडक घेऊन यायचं. चालल. फाडकावलाच पार्टीच देतो. मुंडी मटन पार्टी. तू काळजी करू नको लाला. अरे पण आहे आईला आम्ही सांभाळतो. तू भीड. तोंड धरे त्याचा तुझ्या गुप्ती कर गुप्ती भोकस बघ त्याला. आपापली हिरी सांभाळा. लाला इथं यायचं नाही. लाल्या ओ पाटील आहे बघा. लाल्या नाही. काय गेलं खंड्या लाल्याच्या आईचं मुंडकं उडव. एका मुंडक्याची 4 मुंडकी कर. खाच 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 खाच. ए थेरडे म्या तुला आता माझी खरी ओळख दावतोच. म्या तुला आणि तुझ्या पिल्लाला पोचवायला आलोय. मूर्त्या माझ्या पोराला पोचवतेस वय. थांब धावतेस तुला. तुझा मुर्दा पशिवला तुझा. माझ्या पोराला मारतोस वय तू. तुला धावतेच मी आता. लाल्या हे बघ आता 3च विहिरी राहिल्यात. तुझी आई जर तुला जिवंत हवी असेल तर ते विहिरी फुकणं बंद कर आधी. आणि आताच खंड्याला सांगतो की त्याच्या आईला मारू नको म्हणून. तू अजिबात काळजी करू नको लाला. अरे तुझ्या आईनं त्या खंड्याला माती चारली. ओके मेल्या वाघीन आहे मी. वाघीन कळ ना. खांडोळी करी तुझी. हा माझ्या लालाला मारायला लावतास. अरे हा नाना नाही भाऊ रुपया हा यो. धरा याला. मारा मारा. बोट खाली नाही रे बघ.
लाल्या हे बघ, दोन विहिरी आहेत, एक तुझी एक आमची सगळ्यांची, बरोबर आहे? कबूल? एक तुमची एक माझी. हा, आपला वाटा फिक्स. ओके ओके. आता ती पण वीज होतो बघ. हे बघ, आता शेवटची विहीर राहिली ना, शेवटची विहीर आहे, आपण ती वाटून घेऊ. अर्धा वाटा तुझा, अर्धा वाटा माझा. आता त्यात बदल नाही. 50-50. ओके ओके ओके. यांचं काय? ह्यांचा कुठलं काय? ह्यांचा काय संबंध येतो? उगाच माझ्या मागे लागलेत. काय 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 काय? हिरी माझी, जमीन माझी, ह्यांचा काही संबंध येत नाही. जमीन माझी, हिरी माझी. हे खोदायला पंचायतीतून फंड कोणी दिला? खोदायचा काय उपयोग आहे? तिथे बळी द्यावा लागतो ना. बळी कोणी मी पट्ट्याने कापला. आपण बळी द्यायची कल्पना मीच दिली की ह्यात वाटा द्यायला पाहिजे. पाटील जेव्हा उदर होऊन पाहिलं इथं म्या मारली वाटा मला मिळाला पाहिजे. कापली कोणी? कापणी महत्वाचं आहे. पट्ट्याने हेच मी गावकऱ्यांना सांगणार आहे. कुठल्या गावकऱ्यांना सांगायचंय? हे फोकऱ्या झोपाळ्या तुझं कोण ऐकणार आहे? काय सांगणार आहे? सांग. जा, मी मारलं तुझ्या बापाला, मी मारलं इथं, तमासगिऱ्यांना मारलं सगळ्या. अरे एक बाप काय, तुझे 4 बाप असते तर 4घांना पण मारलं असतं. मला शानपणा शिकवतोय येतो का काय मी? जा सांग, कोण ऐकते तुझं? हो, कोण ऐकतंय? 1 मिनिट. ते बघा. काय बघा? बघा, अख्खी वारात आली तुमची. पाटलाला सोडायचं नाही. चला. अरे इतकी वर्ष माझ्या नवऱ्याला दोष देत राहिले मी. वाद्या, तू मारलंस त्याला. अरे किती लबाड जगशीला. कुठे घेऊन जाणार आहे धन? वर खोटा नाना आणून उभा केलाच वय तू. मुडदा पशिवला तुझा. अरे खेटराच्या बी लायकीचा राहिला नाहीस तू. अरे बघताय काय? मारा. हे बघा, या गुप्तधनापायी मी आपल्याच गावातील काही लोकांना मारलं, पण ते गुप्तधन मी काय करणार आहे? मी या गावाच्या विकासासाठीच वापरणार आहे. हो पाटील, काय बोलताय? अजूनही कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? या अशा गोष्टी करून कधीच विकास होत नसतो. गुप्तधन हवंय ते बघा. बघा, अहो ते विजलं, ते गेलं. आता कुठलं धन? अहो ते नव्हतंच कधी. आणि जे कधी नव्हतंच ते मिळवण्यासाठी भोळ्या भाबड्या लोकांचे जीव घेतलेत तुम्ही. माझ्या बापाचा खून केलात या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून, ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही. खरं सांग, हे धनाचं काय ते खरं सांग. आता बोलतोस की? मला माफ कर लाला, माफ कर. मला भविष्य बिविष्य काहीच कळत नाही. अरे मलाच काय, आमच्यापैकी कुणालाच काहीच कळत नाही. गावकऱ्यांनो माफ करा मला. मी पाटलाला खोटी आज दावली धनाची, आणि मग पाटील वाहवत गेला आणि हे समजा घडलं. डॅडी, काय केलं तुम्ही? सगळ्या गावाची मदत करणारा माझा बाप लय हिरो वाटायचा मला, पण झिरो झाला. आम्ही काय मागितलं होतं तुमच्याकडे? कशासाठी हवं होतं हे धन? आणि आता काय, कुणाची बायको म्हणून आयुष्य काढायचं वय मी? बोला की आता काय करून बसला तुम्ही? थांबा, एक मिनिट. तुम्हाला राग येणं बरोबर आहे, पण यांना मारून माझा बाप काय परत येणार नाही. मला माझ्या बापावरचा कलंक पुसायचा होता. त्यांना निर्दोष साबित करायचं होतं, आणि आज ते मी केलं आहे. आपण कायदा हातात गेलो का? यांना कायदा शिक्षा देईल. या इन्स्पेक्टर साहेब, चला ताब्यात घ्या ना. चला घेऊन जा यांना. पोलीस पुजारी आहे, कोण आरोपी? गावाले विकास करणार का?
रोजा का तुझी माफी मागाय तोंड नाही बघ माझ्याकडे. एकच उपकार कर माझ्या, ये माझ्या भोळ्या भाबड्या लेकीला तुझ्या पदरात घे, घेशील ना? पोरा लवकर लगीन कर, मला तुझ्या पोटाला यायचंय.